चंद्रपुर में आपकी बड़ी घोषणा, 4 विकास गारंटी के साथ चुनावी संग्राम हुआ तेज। आपको बता दें कि चंद्रपुर नगर निगम चुनाव से पहले आज आम आदमी पार्टी ने एक ऐतिहासिक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित कर दिल्ली पंजाब मॉडल पर आधारित चंद्रपुर के विकास की 4 गारंटी की घोषणा कर स्थानीय राजनीति में नई हलचल पैदा कर दी है। आपने भाजपा और कांग्रेस को कटघरे में खड़ा करते हुए कहा कि 450 करोड़ रुपए के बजट के बावजूद शहर की स्थिति बदहाल है। स्कूल घट रहे हैं, सड़कें टूटी हैं, स्वास्थ्य सेवाएं खस्ताहाल हैं और पानी का संकट कायम है। आपकी 4 विकास गारंटी, चंद्रपुर के लिए मिशन ट्रांसफॉर्मेशन, एक शिक्षा क्रांति गारंटी, हर जोन में नई हाईटेक मॉडल स्कूल, सभी बच्चों को पूरी तरह मुफ्त विश्व स्तरीय शिक्षा, तकनीक आधारित आधुनिक कक्षाएं, छात्रों के लिए मुफ्त बस सेवा, शिक्षकों को विदेश प्रशिक्षण की सुविधा। आपने दावा किया है कि इसका लाभ सीधे गरीब और मध्यम वर्गीय परिवारों वालों को होगा, जिनके बच्चे निजी स्कूलों की फीस से त्रस्त हैं। दूसरा, स्वास्थ्य संजीवनी गारंटी, हर जोन में नया आधुनिक अस्पताल, सभी नागरिकों के लिए मुफ्त जांच, उपचार एवं दवाइयां, जरूरत पड़ने पर निजी अस्पताल का खर्च भी मनपा वहन करेगी। घोषणा, आपकी सरकार बनी तो इलाज पर एक भी रुपया नहीं लगेगा। तीसरा, जल समृद्धि गारंटी, हर घर को मुफ्त पानी, पुराने लंबित पानी बिल पूरी तरह माफ, स्वच्छ और पर्याप्त पानी की नियमित आपूर्ति। आपने कहा कि पानी पर राजनीति करने वाली पार्टियों ने जनता को केवल संकट दिया है, समाधान नहीं। चौथा, विकास गारंटी, शहर में बनने वाली हर सड़क पर 20 साल की लिखित गारंटी, सड़क बनने के बाद 20 वर्षों तक कोई खुदाई नहीं, गड्ढा मुक्त, मजबूत और उच्च गुणवत्ता वाली सड़कें, घटिया काम करने वाले ठेकेदार सीधे ब्लैकलिस्ट। भाजपा कांग्रेस पर आपका हमला, आपने आरोप लगाया है कि दोनों पार्टियों ने वर्षों तक शासन किया, लेकिन चंद्रपुर को केवल भ्रष्टाचार और अधूरे विकास की सौगात दी। दोनों पार्टियां एक ही सिक्के के दो पहलू हैं। जनता इनके झूठे वादों से तंग आ चुकी है। आपकी नागरिकों से अपील, आपने चंद्रपुर की जनता से कहा, भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शी और जनहितकारी शासन के लिए हमें एक मौका दें। साथ ही समाज सेवा में रुचि रखने वालों से उम्मीदवारी के लिए संपर्क करने की अपील भी की गई। देखिए चंद्रपुर से बेटी न्यूज हिंदी के लिए आशीष खरोले की यह रिपोर्ट। आम आदमी पक्षातर्फे आज एक चंद्रपुरातील नागरिकांना विकासाची 4 गॅरंटी याची हमी देण्याकरता एक गॅरंटीची आम्ही घोषणा केल्या। प्रत्यक्षात पाहिलं तर चंद्रपूर महानगरपालिकेतील नागरिकांनी मागील अनेक वर्षापासून म्हणजे नगर परिषद होती तेव्हा आणि त्यानंतर आपण काँग्रेस आणि भाजपा यांचे दोघांचे सरकार पाहिलं, त्यांचं प्रशासन पाहिलं कशा पद्धतीने चालते। यांनी म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस, म्हणजे ज्या महानगरपालिकेचं एकेकाळी चांगल्या गोष्टीसाठी नाव होतं, पण आज त्या महानगरपालिका भ्रष्टाचाराच्या नावाने ओळखल्या जाते की या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो। आणि चंद्रपुरातच नाही तर महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये चंद्रपूर महानगरपालिका भ्रष्टाचारामध्ये नंबर 1 वर गेलेली आहे। प्रत्यक्षात पाहिलं तर कुठून तरी नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे आणि तिसरा पर्याय मिळाला पाहिजे, म्हणून आम आदमी पक्षाने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये आम आदमी पक्षाची सध्या तरी 22 नगरसेवकांची तयारी झाली आहे। पुढे चालून कुठलेही जर समविचारी पक्ष जर आमच्यासोबत येण्यास तयार असणार तर आम्ही त्यांचे स्वागत करतो। पुढील काही घोषणा आहे ते आम्हाला आम आदमी पक्षाचे समीभाऊ सांगतील। तुम्हाला माहिती आहे आम आदमी पार्टी ही जनतेच्या फक्त मूलभूत प्रश्नावरती लढत असते, त्यामुळे आम्ही आज महानगरपालिकेचा एक एजेंडा घेऊन आलेलो आहे। येत्या 50 वर्षात राजकारणात कुणीच अशा सवलती सुविधा कोणीच आणल्या नाही, पण पहिल्यांदा आम आदमी पार्टी सुविधा आणत आहे। त्यात एक पहिलं म्हणजे शिक्षण क्रांती महानगरपालिकेत आणत आहे। तुम्ही बघू शकता की महानगरपालिकेच्या 3 झोन आहे, 3 झोन मध्ये दर्जेदार जशा कार्मेल अकॅडमी आहे, माउंट कार्मेला किंवा नारायणा शाळेच्या धर्तीवर महापालिकेच्या जागेवर तशा बिल्डिंग बनवून आणि विद्यार्थ्यांना त्या झोन मधील विद्यार्थ्यांना ते शिक्षण मोफत मिळेल आणि त्या शिक्षण मुलाच्या शाळेत येण्याकरता जे बसचा खर्च आहे तो पण महानगरपालिका स्वतः उचलेल, असं या प्रसंगी आपण सांगतो। दुसरी एक योजना आहे आरोग्य संजीवनी योजना।
आम आदमी पार्टीने दिल्ली आणि पंजाबच्या धर्तीवर आरोग्य संजीवनी योजना आणलेली आहे. आरोग्य संजीवनी 3 झोन मध्ये एक हॉस्पिटल, दर्जेदार हॉस्पिटल बनवणार आहे. त्यामध्ये जे प्रायमरी बिमार होत असतात लोक, आता दवाखान्यात बघितलं तर 600 रुपये डॉक्टरची फीज आहे. तर खास छोट्याशा MBBS डॉक्टरकडे 600 रुपये दर्जाची फी आहे. तर त्याच धर्तीवर तसे तिथे डॉक्टर बसवल्या जाईल आणि छोटे जे बिमारे आहे त्या छोट्या बिमाऱ्याचा इलाज त्या झोनच्या हॉस्पिटलमध्ये केला जाणे आणि मोठी बिमारी झाली तर ती मोठ्या जसं मेडिकल कॉलेज आहे, मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये ती मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये आपण ती पाठवण्यात येऊ त्या पेशंटला. आणि प्रायव्हेट मध्ये एखादा रिअर केस मध्ये कॅन्सर असो किंवा दुसरं लिव्हर ट्रान्सप्लांट असो त्याकरता जो गरीबाला मोठा खर्च परवडत नाही तशा केसेस मध्ये काही पेशंट असेल तर त्याचा जो खर्च आहे लिव्हर प्रत्यारोपण म्हणा किंवा कॅन्सर म्हणा त्याचा प्रत्यारोपण हे महानगरपालिका उचलणार आहे. तिसरा एक विकास क्रांती म्हणून आम्ही एक तिसरा मुद्दा आणलेला आहे. विकास तुम्ही बघत असाल महानगरपालिकेत इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये एकदम झिरो आहे. तेच ते रोड बनवले जाते आणि 1.5 वर्षानंतर तोच तो रोड पुन्हा फोडला जाते आणि वारंवार पडला जाते. पण आम आदमी पार्टीची सत्ता आली तर सर्वात प्रथम काम जर कुठलं करणार असेल तर जो रोड बनणार त्या ठेकेदाराकडून 20 वर्षापर्यंत त्याची हमी लिहून घेऊ आणि 20 वर्षापर्यंत जो रोड बनलेला आहे 20 वर्षापर्यंत त्याला त्याची गॅरंटी घ्यायला लागेल. तसं पंजाबमध्ये होत आहे आणि त्या 20 वर्षापर्यंत त्याची दुरुस्ती देखभाल हे सर्व त्या ठेकेदाराचं काम आहे. त्याच्यामुळे तो ठेकेदार त्याला माहित जेव्हा होईल की 20 वर्ष मला तोच रोड मलाच बनवायचा आहे, त्याची देखभाल मलाच करायची आहे, तर तो प्रायमरी बनवतानाच तो रोड खराब बनवणार नाही. आणि असं जर करून जर एखादा ठेकेदार जर असं चुकीचं काम करत असेल तर त्याला पनिश करण्याचं आपण हे दिलं. त्याच्यावर निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कडक कार्यवाही आपण करणार आहे. चौथी आमची योजना होती जल समृद्धी योजना. अमृत योजना तुम्ही माहित आहे किती घोटाळे होत आहे, काय होत आहे, कुठले पाईप काय किती वर्षापासून काम चालत आहे, त्याचा काही थांगपत्ता नाही आहे. तर त्याची जी योजना आहे आपण चंद्रपुरातील असंख्य जनतेला आता महानगरपालिका ते योजना राबवत आहे. तर त्या योजनेमध्ये आपण संपूर्ण महानगरपालिकेतील सर्व जनतेला आपण पाणी, पिण्याचे पाणी हे मोफत देणार आहोत आणि त्याला 1 रुपया पण आपल्याला द्यावे लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे थकीत बिल आहेत बघत आहे कोणाकडे नळ नाही पण बिल येत आहे, नळ लागलेला आहे तिथं मीटर लागलाय, पाणी कुणाकडे येत नाही तर ते जे बिल येत आहे चुकीच्या पद्धतीने महानगरपालिका जे बिल देत आहे ते बिल सर्व माफ करण्यात येईल. आणि आम आदमी पार्टीचा एजेंडा आहे की प्रत्येक घरात स्वच्छ आणि एक मुबलक पाणी त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा एजेंडा आहे. हमारे चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें और कमेंट जरूर करें.